सांगतं येशू बोलला आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीने त्या पांगळ्या व्यक्तीने खाटावर पडलेल्या व्यक्तीला असं वाटलं तो बोलला म्हणजे 100% काहीतरी माझ्या शरीरात होईल. त्याने आत्मविश्वास शरीरामध्ये जागी केला, विश्वास पूर्ण धरला आणि हलवण्याचा प्रयत्न केला. बायबल सांगतं पटकन तो उठला, माझाही उचलला आणि चालू लागला. माझ्या डोक्यात चेंज नाही, एकदा दुःख घेऊन प्रार्थना केल्याच्या नंतर चेक करत नाही, त्याला सोबत घेऊन मला प्रभू यीशू मसीह की ज्यावेळेस रक्तस्रावी स्त्रीला जाणवलं, अनुभव आला माझ्या शरीरामध्ये काहीतरी वेगळी हालचाल झाली आहे, मला असं वाटतं की माझ्या शरीराने मला काहीतरी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तिला चेक केलं, तिला तपासलं. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. कदाचित तापाच्या कारणाने दवाखान्यात जर ऍडमिट केलं, डॉक्टर ट्रीटमेंट देतो आणि त्यानंतर ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तो राऊंड मारायला परत होतो ना, काय करतो बरं? काय करतो? ऐका, काय करतो? कसं करतो? तुम्ही मला ऐकत नाही, गंभीर झालाय बरं आहे का? तो विचारतो पण अजून एक कृती करतो. त्याच्याकडे जे कानामध्ये लावलेलं असतं ना, ते तुम्हाला तुमच्या पोटावर लावून पाहतो, कदाचित किंवा त्याचा हात तुमच्या मस्तकावर ठेवून पाहतो, किंवा तुमचा हात त्याच्या हातात ठेवून पाहतो, त्याला ताप आहे का चेक करतो का नाही? मग त्याला कळतं त्याला ताप नाही किंवा ताप आहे. तुम्ही तुमच्यावर प्रार्थना झाल्याच्या नंतर तुमच्या शरीरावरच्या वेदना तुम्ही तपासून पाहत आहात का? तुमच्या मागून लोक आले बरे होऊन गेले, तुम्ही अजून आहे त्याच जागेवर. याला परत एकदा मनात घेऊ नका. जागे करण्याचं काम या ठिकाणी प्रभू म्हणतोय, परमेश्वर मला माहिती आहे मी मागण्यापूर्वी तुम्हाला देतोस, माझे शब्द तू ऐकतोस आणि तू कार्य करतोस, तरी सुद्धा लोकांना प्रमाण पटावं म्हणून मी सांगतोय. प्रभू तू माझी प्रार्थना आणि म्हणतो हे दोन झाले का नाही? जर बाहेर आला का नाही, त्याला मोकळं करा, केलं का नाही, लोकांकडे जाऊ. कृती बायबल सांगतो कृतीशिवाय तुमचा विश्वास होता काही कामाचा. ह्या स्त्रीने दोन गोष्टी केल्या, पहिला विश्वास, दुसरी कृती. आपण एक करतो एक करतो एक, दोन्ही करा, दोन्ही करा. सात काय म्हणतात त्याला? 3 रविवार या, 3 उपास पकडा, काय म्हणतात त्याला? काय शब्द आहे? खेटा काय म्हणतात? खेटा खेटे का? अहो माझ्या प्रभूचा सेवक काय जाणता आहे? 3 दिवसांनी बरं करायचं. माझा प्रभू जिवंत आहे, लगेच तो बरा करतो. हालेलुया. तो तुम्हाला वेळ देत नाही, क्षणामध्ये तुम्हाला आरोग्य देतो. मग काय खेटा करायचं? एकच दिवसाचा विश्वास करा आणि तो कायमस्वरूपी स्वतःच्या शरीरामध्ये त्याला साठवून ठेवा. पुढे वचन असं दिलं, वाचूया आपण त्या ठिकाणी. आपणामधून शक्ती निघाली आहे, हे येशूने आपल्या ठाई लागले चोरले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्याला कोण शिवले? माझ्या कपड्याला कोण शिवले? पुढे त्याचे शिष्य त्याला म्हणाले, नीट ऐकायचंय बरं का, वचन काय सांगता? येशूला कळलं माझ्यातून शक्ती निघाली आणि मग येशू त्या ठिकाणी बोलतोय की माझ्या वस्त्राला कोण शिवलंय. ऐकाय तुम्ही? वस्त्राला शिवेपर्यंत येशूला कळलं नसेल कोणी शिवलं. मग इथं काय विचारतोय कोणी शिवलंय? तुम्ही ऐकत नाहीये माझ्या. कालचे एक साक्ष तुम्हाला मी सांगतो. एका ठिकाणी प्रार्थना गेलो, ज्यावेळेस मी पैठणला राहिला होतो ना, त्या आंटी मला फोन करायची आणि म्हणायची माझं पेन्शन 2 वर्षापासून अडकलंय, मला पेन्शन मिळत नाही.
पास्टर प्रार्थना करा, पास्टर प्रार्थना करा. मी प्रार्थना केली. नंतर मला त्यांचा फोन बंद झाला, फोन येणं बंद झालं. नंतर परत 2-3 महिने फोन आला, पास्टर प्रार्थना करा, माझे पेशंट बंद आहे. मी प्रार्थना केली. नंतर परत फोन बंद झाला. पण तुम्हाला माहिती आहे का, मी काल प्रार्थनेला त्यांच्या घरी गेलो आणि त्यानेच ते प्रार्थना केल्याच्या नंतर मी त्यांना विचारलं नाही काय, मी विसरून गेलो. तर त्यांनी मला आठवण काढून दिली, मास्टर तुम्हाला एक सांगायचं आहे. म्हटलं काय? तुम्ही ज्या कामासाठी किंवा ज्या कारणासाठी माझ्यावर प्रार्थना केली ना, ती माझी पेन्शन चालू आहे. म्हणलं कधी? 2 हप्ते झाले. 2 हप्ते म्हणजे 2दा पेमेंट केला मी. का दुसरी पेमेंट येण्याची वाट पाहिली? पहिल्याच पेमेंटला तुम्ही प्रभूची साक्ष का दिली नाही? ऐकताय तुम्ही? या रक्तस्रावी स्त्रीने येशूला स्पर्श केल्यास बरी झाली. पण बायबल असं सांगतं, येशू म्हणतो कोणीतरी मला स्पर्श केला. त्याला दिसलं नसेल का कोणी स्पर्श केला? त्याला दिसलं. मग काय विचार? त्याला वाटतंय ह्या स्त्रीला जर खरोखर पूर्णपणे शेवटपर्यंत बरं व्हायचं असेल ना, ह्या 4 चौघातीला साक्ष देणं फार गरजेचं आहे. आम्ही बरे होतो निघून जातो साक्ष सांगत. खरंय का खोटं? खरं बोलणारा देवाचा, खोटं बोलणारा आपण साक्ष देतो का? ज्या दिवशी झालं त्या दिवशी आपण साक्ष देतो का? माझे काही लोक बायबल विकत घेतात कशासाठी? त्याच्यावर हात ठेवून शब्द खाण्यासाठी. म्हणून म्हटलं मनावर ठेवू, शपथ खाण्यासाठी बायबल दिलंय का? नाही. त्याच्यात काय लिहिलंय, तुमच्यासाठी काय अभिवचन आहे, ते वचन स्वीकारून त्याच्यावर कृती करण्यासाठी दिलेलं आहे. शपथ खाण्यासाठी. देव हा काय बोलायचं? काही जण तर चर्चलाच येत नाही. एकच दिवस प्रार्थना करून घेतात, वर्षातून एकच दिवस, महिन्यातून एकच दिवस, आणि नंतर काही झालं नाही परत बाळासाहेब इथं कोणता शैतान घुसला माहित नाही, प्रार्थनेने सुद्धा निघत नाही. बाबा चर्चला जिथं देव आहे त्या ठिकाणी घे, जिथं शैतानाची जागा त्या ठिकाणी कोणाची हिंमत नाही होईल का? ते म्हणतात ना, आपने आपने गली में प्रभूची स्तुती असो. तुम्ही चर्च मध्ये या प्रिया, चर्चला आला तर बरोबर, घरात बसून बरे होणार नाही. लोकांच्या शेजारी बसून, लोकांच्या बैठकीने बसून तुम्ही बरे होणार नाही. तुम्ही स्वतःला भेटे करून बरे होणार नाही. तुम्ही 4 चौघाच्या येशूच्या नावाने एकत्र जमता, त्या ठिकाणी बसता, येशूला हाक मारता, कृती करता, त्या क्षणी तुम्ही बरे होणार. परत मागा तुम्हाला तो देईल, पण कृती आणि विश्वास करणं गरजेचं आहे. नाही तर मागून उपयोग नाही. परत म्हणत मागत असेल मिळत नसेल तर गाई म्हैस पाणी. मागत असून मिळत नसेल तर मग तोच बरे आहे का? बैलाला पाणी दिसलं, म्हशीला पाणी दिसलं की घुसली पाणी. आम्हाला जग दिसलं, मित्र दिसले, मंडळी दिसली, गप्पा मारायला दिसल्या, बैठकी दिसल्या, लग्न दिसले, समारंभ दिसले, कार्यक्रम दिसले की घुसलो. वाईट वाटतं, पण बोललं गरजेचं. मी नाही बोललं, आज बोललं नाही तर पुढचे 10 वर्ष सुद्धा तुम्हाला हे सत्य समजणार नाही, जे आजपर्यंत तुम्हाला समजलं. दरवेळेस चर्चला जातं, समजलं हे खरी घटना कशी मागायची, कशी पद्धत मागा, मिळेल, विश्वास धरा, मिळेल, पण कृती केली. तिन्ही गोष्टी सोबत करायची. उपास करतो पण प्रार्थना करत नाही, प्रार्थना करतो पण वचन वाचत नाही. केले का तिन्ही सोबत? उपास, प्रार्थना, वचन. अहो तुमचं दुःख इतकं मोठं आहे, सिंगल दोरीने ते वडलं जाणार नाही. माझ्या विहिरीमध्ये 5ची मोटर आहे, कपडे शिवायच्या दोरीने ते उचलले जाणार. ऐकत
म्हणून 3 गोष्टी गरजेच्या, उपवास, प्रार्थना आणि वचन सोबत करा. मागताय तर दोन्ही गोष्टी सोबत करा ना, पूर्ती आणि एक गोष्ट करताय. हालेलुया, हालेलुया. कधी प्रभू एक गोष्ट करायला लावा. 100 स्त्री पाणी भरायला उन्हात तानामध्ये याकोबाच्या विहिरीवर गेली. माझा प्रभू मग जाऊन तुझ्या नवऱ्याला बोलू ना, वचन कळत घागर टाक. पहिली गोष्ट तिला घागर टाक. दुसरी गोष्ट धावत गावात आम्ही एकच घागर टाकू पण जाऊ. पाप सोडून द्या, येशूला स्वीकार. जग सोडून द्या, येशूच्या वचनाला स्वीकार. वजन सोडून द्या, येशूच्या सर्व अभिवचनाला स्वीकार. तुमचं वजन म्हणतो माझा जो हलका आहे ते तुम्ही घ्या. आपण वजन घेऊन जातो, अशा सोडायचं नाही. दुष्ट आत्मा लागलेला व्यक्ती त्याचा परिवार सेवकाकडे घेऊन जायला घाबरतात. त्यांना वाटतं निघत नाही. सेवक हा परमेश्वर आहे का? तुम्ही सेवकाकडे कशाला जाता? जाऊ नका. चर्च मध्ये असणाऱ्या प्रवेश ख्रिस्ताकडे तुम्ही जा आणि त्याच्यासमोर नतमस्तक करून प्रार्थना करा. प्रभू माझ्या लेकराला, माझ्या व्यक्तीला, माझ्या परिवाराला, कुटुंबातला एका व्यक्तीला दुष्ट आत्मा लागला. प्रभू माझं वचन सांग, तुला शैतान थरथर कापतो. आज मी तुझं नाव घेऊन बोलतो. मी विश्वासाने आपण तिथंच विश्वास आणि मग येतो. तुम्ही मला ऐकलं नाही. जर बॅग आणली असेल तर बॅग चेक करा. बॅग नसेल आणली तर खिशे चेक करा. दोन्ही नसेल आणलं तर विचारामध्ये जा. आज तुम्ही येताना काय आणायचं होतं आणि काय विसर. बहिणींनी विचार करायचे, मी चर्च आले पण किचन मध्ये काय विसर. आमच्या पुढे असायला विसरतो ना आपण. म्हणतो ना पास्टर आम्ही विसर बोलायला येते. मी तरी सांगा तुम्ही विसर बोळे आहात, कारण तुम्ही चर्च मध्ये शरीराने आलात पण तुमचा आत्मा इथं बसून आता पुढे हिंडत आहे. पुढे गेला तुमचा आत्मा, विसरला सोबत आला. हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. अजून एक वचन वाचूया आपण. स्तोत्र 66 अध्याय 18 वचन. स्तोत्र संहिता 66 अध्याय 18 वचन. माझ्या मनात हालेलुया दुष्कर्माचा विचार असता. हालेलुया. माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. हालेलुया. माझे न ऐकताय. तुम्ही ऐकलंय वचन ऐकलंय. तुमचं वचनाकडे लक्ष होतं, तुमचं कान वचनाकडे होतं. वचन काय सांगितलंय, वचनात काय लिहिलंय? माझ्या मनात जर दुष्कर्म असेल तर प्रभू माझी प्रार्थना न ऐकू. तुम्ही मागताय, ऐकलं नाही, याचा अर्थ काय? स्पष्ट रीतीने वचन सांगितलंय तुमच्या मनात दुष्कर्म आहे. स्पष्ट वाचत लिहिलेलं आहे तुमच्या हृदयात दुष्कर्म भरलेले आहे. म्हणून प्रभू ऐक. येशूची लख्याची प्रार्थना ऐकली जायची, कारण दुष्कर्म नव्हतं. तो पापी नव्हता, पाप करणार नव्हता, वाईट करायचा हेतू त्याचा नव्हता. वत समोर जाताना म्हणते बापा यांना तू क्षमा कर, हा विचाराचा माझा ख्रिस्त होता. हालेलुया. आपण म्हणतो प्रभू माझ्या घरात गरिबी आहे, पण परमेश्वरा माझ्या घरामध्ये कर्ज झाले, असं श्रीमंत बनव, असं श्रीमंत बनव. लोकांनी फक्त माझ्याकडे पाहिलंच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय? दुष्कर्म. त्यांनी माघार राहावं, मी त्याच्या पुढे जावं. एक तुम्हाला छोटीशी एक गंमत म्हणून मी सांगतो. आम्ही पाचोड्यावरून येत असताना सहज माझ्या पत्नीला म्हणजे प्रार्थना करत असा बंगला आपल्याला भेटला पाहिजे.
असं बंगला आपल्याला प्रभूने दिला पाहिजे. ते काय म्हणते, मी नाही प्रार्थना करणार. म्हणलं का? म्हणते मी घ्यावा का? घ्यावाच ना. मी हवा किंवा लोभ असा काहीतरी शब्द वापरला. लोभ धरून प्रभूकडे प्रार्थना का करू? मला तो बंगला पाहिजे. द्यायचं तवा देऊ दे, नाही तर नाही. सांगायचं तात्पर्य मी जे तिला विचारलं ना ते मुद्दामून प्रश्न केला. ती मागते का नाही? आज आपण तेच करतो ना. काही पाहिलं की प्रभू मला पाहिजे. काय आपल्याला एक तर त्याच्याकडे आहे की आपल्याला पटलंच नाही, आवडलंच नाही, म्हणून आपण म्हणतो प्रभू मला पण तेच पाहिजे. दुष्कर्माने आपलं हृदय, कपटी मनाने आपलं हृदय भरलेलं आहे. म्हणून बायबलचं वचन सांगतो तुमची प्रार्थना ऐकत आजपासून दुष्कर्म सुरू. माझ्या जवळचा एक लहान मुलगा 18-20 वर्षाचा असू शकतो. पण ज्यावेळेस परीक्षा जवळ येते त्यावेळेस चर्चा येतो किंवा त्याच्या घरचे म्हणतात बरं मी प्रार्थना करेल, माझ्यासारखे बाळक लोक प्रार्थना करतील, ऐकताय तुम्ही मला? माझ्यासारखे सेवक लोक प्रार्थना करतील, परंतु प्रभूला माहिती आहे ना त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय आहे. आज जर तो परीक्षा येते म्हणून जर प्रार्थना करून घेत असेल, उद्या जर नोकरीला लागला काय गॅरंटी? हा चर्चा येईल, हा प्रार्थना करेल. दुष्कर्म प्रभूला माहिती, तुमचे हेतू प्रभूला माहिती आहे. हालेलुया. म्हणून प्रभू कदाचित तुमची प्रार्थना कदाचित प्रार्थना ऐकत नसेल. असं कदाचित शब्द का वापरला? कारण माझा प्रभू जर त्याला तुम्ही 100% अंतःकरणातून हात मारा ना, तुम्हाला 100%च उत्तर हात मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. म्हणून मी कदाचित शब्द वापरला. कदाचित असे दुष्कर्म, असे पाप, असे अपराध, असे लोक, असे हेवा आपल्या मनामध्ये असतील म्हणून प्रभू आपण स्वार्थी असल्या कारण कदाचित प्रभू आपली प्रार्थना. तुम्हाला माहिती मोशे आणि अहरोन सख्य भाऊ आहे. ऐका, अहरोन मोठा, मोशे लहान आहे. अहरोन परमेश्वराचा सेवक, परंतु मोशे मेंढपाळ आहे. तुम्हाला माहिती, ऐकलंय तुम्ही, वाचलंय का? पण तुम्हाला सांगू का, प्रभूचा सेवक अहरोन असतानाही परमेश्वर मोशेला म्हणतो माझ्या इस्रायली लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी मी तुला उभा करत आहे. तो म्हणतो प्रभू मला नको, मी जर होता तर जिंकायचं. पण प्रभूला माहिती आहे मी अहरोनाला दिलं हे कामापुरता त्याचा वापर करेल. पण मोशे असा व्यक्ती आहे त्याला दिलेलं काम तर पूर्णपणे इमानदारीने पार पाडतो. परमेश्वराला माहिती मोशे असा व्यक्ती आहे याच्यावर विश्वास ठेवतो, कारण याच्या मनात स्वार्थ आहे. त्याला माहिती होतं इस्रायली लोक कुडकुड करतील, बडबड करतील, व्यर्थ शब्द वापरतील, प्रभूच्या विरोधात बोलतील, आणि हाच मोशे त्या लोकांना वाचवण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना. प्रभूने त्याला ऐकताय तुम्ही? असा प्रभूला व्यक्तीची गरज आहे. पुढे जाऊया. इब्री लोकांपत्र 10 अध्याय 22 वचन. इब्री लोकांपत्र 10 अध्याय 22 वचन. इब्री लोकांपत्र 10 अध्याय 22 वचन. म्हणून आपण आपली मंडळी ऐका विवेक बुद्धी शुद्ध करण्यासाठी आपल्या मनावर केलेला येशूचा रक्त सिंचनाने आणि आपले शरीर पवित्र पाणी आपण विश्वास. इब्री लोकांपत्र 10 अध्याय आणि 22 वचन. तुमच्यात काय लिहिलंय? म्हणून आपले हृदय सिंचित झाल्याने दृष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. ऐकताय?
वचन काय लिहिलं, प्रभूकडे यायचंय तुम्हाला चर्च मध्ये, तुम्ही आता यायचंय तुम्हाला चर्च मध्ये, पुढच्या रविवारी चर्च मध्ये यायचं, या पुढच्या रविवारी प्रभू वचन आहे, या मी तुम्हाला सांगतो तुम्ही चर्चला या, हे तुमच्यासाठी आमंत्रण. पण आता मी दुसरा प्रश्न करतो, तुम्हाला चर्चला यायचं या, पण कसं या, स्वच्छ बना, कसं या, धुतल्या पाण्यासारखे म्हणजे पवित्र होऊन, कसे या, पूर्ण खात्री करून. आज मी चर्चला गेले ना, त्या ठिकाणी गेल्या गेल्या मी बरं होणार आहे. हा खात्रीचा विश्वास धरून चर्चमध्ये. परत एकदा वाचा, समजलं नसेल तर आपण वाचूया. म्हणून आपले हृदय सिंचित झालेले, दृष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने म्हणजे स्वच्छ पाण्याने, हा पुढे, शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ या. हालेलुया. याचे चर्चा कसे या, कसे या, बोला माझ्याशी, बोला, बोलणार नाही तर कळणार नाही, बोलले तर समजणार आहे. काय प्रभू काय सांगतात, कशी या चर्चा, निर्मळ, अजून खऱ्या अंतःकरणाने, आणि अजून पूर्ण विश्वासाने. शब्द काय वापरला, पूर्ण, आपण अर्थवट विश्वास घेऊन चर्चेमध्ये, थोडा विश्वास घेऊन चर्चेमध्ये, कदाचित असा विश्वास घेऊन येत असेल आज ह्या चर्चेत कुठेतरी फरक पडला, कुठेतरी बरं लागलं, कृपया समजा. असं होऊ शकत होणार नाही, कारण इथेही तोच ख्रिस्त, तिथेही तोच प्रभू आहे. पूर्ण खात्री करून या, मी चर्चला चाललोय प्रभू, स्वच्छ होऊन चाललोय प्रभू, पापाची क्षमा मागून चाललोय प्रभू, अपराध कबूल करून चाललोय प्रभू, स्वच्छ पवित्र मनाने त्या तुझ्या भवनात मी पूर्ण विश्वास घेऊन अंतःकरणाने जातोय की तू मला रक्तसावीसाठी तशीच घेतली. ते काय म्हटले, वैद्य करून झाले, डॉक्टर करून झाले, लोक भेटून झाले, लोकांचा सल्ला घेऊन झाला, औषध खाऊन झालं, सर्व काय म्हणतात ना, ट्रीटमेंट करून झाली, मी बरं नाही झाले. पण आता मी ख्रिस्ताकडे जाते, पूर्ण विश्वास धरून जाते, अर्धा घरात अर्धा बाहेर, अर्धा नातेवाईकांमध्ये नाही, तर सर्व सोबत अंतःकरणात घेऊन माझ्या पापाची, माझ्या अपराधाची क्षमा मागून मी माझ्या ख्रिस्ताकडे जाते. त्याला स्पर्श करते, म्हणजे तू काय करेल, पूर्ण विश्वास. म्हणून ते लगेच बरे झाले. तिला वेळ लागला, आपल्याला वेळ लागतोय, प्रभूला माहिती, आता वाट विश्वास घेऊ. तुम्ही मला समजून घेत नाही, परत येत आहे. तुम्हाला खरोखर बरं होण्याची इच्छा आहे, खरोखर बरं होण्याची इच्छा आहे, खरोखर तुमच्या घरामध्ये आशीर्वाद आणण्याची इच्छा आहे, खरोखर तुम्हाला यश प्राप्त करण्याची इच्छा आहे, मला माझ्याशी बोला. खरोखर तुम्हाला समृद्धी हवी आहे, तुम्हाला वरदान, तुम्हाला सुख, तुम्हाला शांती, तुम्हाला प्रभूकडून मिळालेले प्रत्येक चांगल्या गोष्टी हव्या आहेत का, हव्या आहेत का, हव्या आहेत का, परत एकदा हव्या आहेत का, मोठ्याने बोला, हव्या आहेत का, हव्या आहेत का. बायबलचं वचन सांगतं पूर्ण खात्रीने, पूर्ण विश्वासाने अंतःकरणाने. आज तुम्ही किती आलेले आहात, तुमचं कुटुंब नाही, एकटे आले, पूर्ण आले का, संपूर्ण जण आले का तुम्ही, ऐका प्रियानं मी काय सांगतोय, तुम्ही पूर्ण आलात का, मग तुमचा आशीर्वाद तुमच्या परिवाराला, लेकरांना, पत्नीला, काय म्हणतात, पत्नीला किंवा तुमच्या आईला, तुमच्या वडिलाला प्रभू देईल कसं. नाही ऐकलं तुम्ही, आशीर्वाद तुम्हाला पाहिजे का, कुठं पाहिजे, तुमच्या घरात, कुठं पाहिजे, परिवारात. मग परिवार कुठे, तुम्हाला आरोग्य बनवण्यासाठी पाहिजे कुठे, घरात, दारात, शहरात, गावात. कसा प्रभू दे, प्रभू म्हणतो माझी फार इच्छा आहे तुम्हाला देण्याची, पण मी पाहतो तू पूर्ण नाहीस, पूर्ण नाहीस. माझ्याशिवाय माझी पत्नी एकटी, तिच्याशिवाय मी एकटा, आमच्या दोघांशिवाय, आमचे लेकर एकटे, लेकराशिवाय आम्ही दोघं सुद्धा एकटे. ऐकताय तुम्ही, मग तुम्ही पूर्ण झालात,
तुम्ही पूर्ण झालाय का? आजपर्यंत बोललो नाही, पण मी प्रभूला काल रात्री तुम्ही विश्वास करणार नाही, माझी इच्छा होती माझ्या घरचे रेकॉर्ड करावं, पण त्यांना झोप सुधारली नाही, झोप सुधारली नाही. रात्री 3 वाजता गरमत होतं, माहिती नाही मला काय झालं. मला मी झोपेतून उठलो, बाथरूम मध्ये गेलो, आंघोळ केली, टावेलच फक्त गुंडाळा, पटकन त्याच ठिकाणी किचन मध्ये गुडघ्यावर बसलो, 1 घंटा प्रार्थना करत बसलो. काय बोललो मला माहिती नाही, एकच विचारते, प्रभू तुम्हाला काहीतरी दे, प्रभू तुम्हाला काहीतरी दे, प्रभू तुम्हाला काहीतरी दे, तुम्हाला काहीतरी दे, म्हणजे माझे लोक प्रभू त्याने तृप्त होतील. माझ्या प्रभूने विचारलं, आजपर्यंत तुझे लेख, तुझे लोक, तुझे सर्व जवळचे पूर्ण होऊन तुझ्याकडे आले नाही, मी देऊ दे कसं? मी भेदभाव करत नाही. ऐका काय म्हटलं, मी भेदभाव करत नाही, मी तुला देतो त्याला देत नाही असं माझ्याकडे चालत नाही. मी पक्षपात करणारा परमेश्वर, जर मी पक्षपात करतो तर मनुष्याचा माझ्यात काही ऐकता येते. त्यावेळेस मला समजलं की आज स्पष्टपणे मला मंडळीत बोलावं लागेल, येताना पूर्ण या, आपण येण्याचा प्रयत्न करा, आणण्याचा प्रयत्न करा, आणि पहा काही दिवसात तुमचं घराचं कसं परिवर्तन, काही दिवसात, काही क्षणामध्ये, काही वेळा तुमच्या घरात कसं परिवर्तन. शेवटचं एक वचन आहे ते सांगण्याच्या अगोदर एक साक्ष सांगतो. माझं लग्न झालं काही दिवसाच्या नंतर आमच्या गावात नवीन घर होतं. ते विकलं, दुसऱ्याने घेतलं, त्याच्यात मस्ती केली. कालांतराने त्यांच्यावर परिस्थिती अशी आली की त्यांना ते घर विकायचा प्रयत्न केला, गिराईक शोधलं, कोणी घेतलं नाही. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 झाले, 5 झाले, 8 झाले, 10 झाले, कोणी ते घर घेतलं नाही. शेवटी परमेश्वराला विचार पडला, हे घर कोणाचं होतं? ऐकताय तुम्ही? कोणाचं आहे? ज्याचं आहे त्याला देणं, हे घरच्याचं आहे. 10 वर्षाच्या नंतर ते घर पुन्हा आम्हाला भेटत आहे. साक्षी अनेक गिराईक गेले असतील पण घेतले नाही. पैसे कोणाकडे? सगळ्याकडे. जर घ्यायचं असेल तर कोणी घेऊ शकतं, पण आजही ते घर त्याच ठिकाणी आहे आणि ते व्यक्ती फक्त आम्हाला वापर करायला पाहिजे. ही साक्षी. प्रभू म्हटला, जिथून तू सोडलंय तिथून तुझी सुरुवात आहे. हालेलुया. ऐकताय तुम्ही? जिथून तुझं सर्व गमावलंय ना त्या ठिकाणावरून तुझी सुरुवात आहे. मी पाहिजे असेल तर पुण्यामध्ये सेवा करू शकतो असतो. प्रभू म्हणला, इथून तू तुझं गाव सोडलंय, इथूनच तू सुरुवात कर. तू तुझे लोक सोडून पुण्यात गेला, तुझ्या लोकांतून सुरुवात कर सेवा. आम्ही तुला देतो का नाही? मी पालकांना घेऊन थोडी माझे घर पूर्ण होणार. ऐकताय तुम्ही? माझे घर पूर्ण होणार नाही, माझे लोक घेऊनच माझे घर पूर्ण होईल. अन्यथा मला पूर्ण प्रभू द्यायला सुरुवात. लोक कदाचित मला म्हणत असेल, हा नातेवाईकात जातो, हा आमच्याकडे येतो, तो आमच्याकडे येतो. एका ठिकाणी गेलो, एका व्यक्तीने मला बोलवलं, ब्रदर तुम्ही घरी या. मी त्याच्या घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर दार उघडलं, त्याचं लेकरांनी प्रवेश केला. माझ्या कानावर काय शब्द ऐकले. मी तुम्हाला आत्ताच नव्हतं बोलतो, काय वाटत असेल? मी तुम्हाला आत्ताच नव्हतं बोलतो. प्रियांनो, मला घर नाही का? भाड्याने घर आता, पण घर आहे ना? माझ्या घरात परिवार आहे ना? मला बोलायला लोक आहेत ना? तरी सुद्धा मदत या कारणाने, कारण ते हृदय प्रभूने मला दिले, ते हेतूने मी तुमच्याकडे फक्त बोललो. मी तुम्हाला बोलवलं आत्ताच नव्हतं. कदाचित असं जर म्हटलं असतं, मला वाटलं तुम्ही नंतर येतो, थोड्या वेळ येतो, असं म्हटलं असतं वेगळं होतं. पण डायरेक्ट असं म्हटलं, मी अवघडल्यासारखं मला असं काहीच बोलतो. थोड्या वेळ बसतो, म्हटलं पटकन निघून गेलं तर यांना राग. मला राग आला तरी चालेल, मी सेवक, पण दुसऱ्याला राग येता कामा नये. खूप मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. बसलो थोड्या वेळ, 4 महिने थोडं बाजूला ठेवतात, नंतर घेतला नको घरी गेलो. मनात नाही, ध्यानात नाही, त्याची दखल माझ्या परमेश्वराने.
त्यांच्या दोघा नवरा बायकोमध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इतकं भांडण लागलं. शेवटी त्याच व्यक्तीने मला फोन केला, एकदा आमच्या घरी येऊन राहत होता. काय केलं पाहिजे तुमच्याकडून उत्तर हवं. आता मी काय केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? जायला पाहिजे. अजून कोणाला काय वाटतं? कारण तुम्ही देवाचे सेवक आहेत. त्यांनी जरी थोडासा त्याग केला पण तुम्हाला मिळतात. आणि मी तेच करण्याचं काम करतोय. मी ज्यावेळेस माझा अपमान होतो त्यावेळेस मी वधस्तंभावर खिळल्याला ख्रिस्ताला पाहतो की माझ्या ख्रिस्ताला ह्या समस्येतून जावं लागलं. ही काही चीज आहे. तो अपमानातून गेला म्हणून आज तो सन्मान पात्र ठरला. मी अपमानातून जाईल कदाचित काही दिवसांनी माझाही सन्मान होईल. हालेलुया हालेलुया. बोला प्रभू येशू मसीह की, प्रभू येशू मसीह की. आपण सेवा, आपण विश्वास, आपण चेष्टा अपमान होऊ नये म्हणून येत नाही, तर आपण अपमानाला, संकटाला, परीक्षेला सामोरे जाऊन विजयी होण्यासाठी या पृथ्वीमध्ये असणाऱ्या परमेश्वराच्या पवनामध्ये आपण लक्षात ठेवा. याकोबाचं पत्र पहिला अध्याय 6 ते 8 वचन. याकोब पहिला अध्याय 6 ते 8 वचन. पण त्याने काही संशय न धरता ऐकलंच पाहिजे. काय लिहिलंय? पण त्याने काही संशय न धरता पण त्याने काही न